पैसे वाटपाच्या या स्पर्धेमध्ये फक्त सत्ताधारी आणि विरोधक आहेत असं नाही, तर चक्क अपक्ष सुद्धा आपल्या परीनं पैसा वाटताना दिसतात। प्रकरण ठाण्यातलंय। ठाण्यामध्ये अपक्ष उमेदवार असलेल्या भूषण भोईर यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून पैसे वाटप झालं। या निमित्तानं संतापलेल्या काही जणांनी त्या पैसे वाटप करणाऱ्याला पकडलं आणि चोप दिला। प्रदीप पूर्णेकर याच्याकडून हा व्हिडिओ व्हायरल झालाय, आपण पाहूया। प्रभाग क्रमांक 3 हा महाराष्ट्राच्या अतिशय सेन्सिटिव्ह प्रभागामध्ये येतोय आणि मी स्वतः तिथं प्रभाग 3 क मध्ये उमेदवार आहे। मला सकाळपासूनच माहिती भेटली होती की प्रभाग 3 क मध्ये हरिओमचाळ आणि तो पट्टा पैसे वाटप चालू आहे। गेले 1 तासपासून मी पूर्ण त्या प्रभागात फिरत होतो आणि त्या ठिकाणी टोटल 4 लोक होती। त्याच्यातला अजून एक मुलगा पळाला, तो भूषण भोईर यांचा मुलगा सुद्धा होता आणि त्याच्यातून 2 मुलांना मी पकडलंय। हे बघा, हे पैसे आहेत, हे पाकिटामध्ये भरलेले पैसे आहेत, खाली पाकिटात हे पैसे पण आहेत। भरपूर वेळापासून काही घरांमध्ये जाऊन आवाज देत आहेत आणि आम्ही ते ये करण्यासाठी आमचे दत्ता घाटगे भाऊ आणि आणखी आमचे काही कार्यकर्ते गेले असतात। त्यांच्या हातामध्ये, काही लोकांच्या हातामध्ये पैसे आणि पॅकेट भेटले। तर त्यावेळेला त्यांना विचारणा केली असता त्यांनी थोडा ढकलाढकलीची उत्तरं दिली आणि त्याच्यावरून समजून आला आणि तिथं पॅकेट काही लोकांच्या घरामध्ये दिलेली किंवा काही लोकांना द्यायला चाललेले, तर तिथं जागेवरतीच पकडून त्यांना पब्लिकने चोप पण दिला।